नेक्स्ट टॉपिक फ्रस्टम ऑफ अ कोन. आपल्याला कोनच्या फ्रस्टमचा अभ्यास करायचा आहे. फ्रस्टम इज अगेन अ 3 डायमेन्शनल शेप. फ्रस्टम ऑफ कोन, तर हा जो शेप असतो किंवा ही जी फिगर असते ही कोनपासून ऑब्टेन केलेली असते, म्हणजे याला बोलतात फ्रस्टम ऑफ कोन. याच पद्धतीने फ्रस्टम ऑफ पिरॅमिड सुद्धा असतो. पिरॅमिडपासून जो फ्रस्टम मिळतो त्याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ पिरॅमिड. कोनपासून जो फ्रस्टम मिळतो त्याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ कोन. बट फ्रस्टम ऑफ कोन याचा अर्थ काय? सपोज आपल्याला हा शेप कशापासून डिराईव्ह करायचा? कोनपासून डिराईव्ह करायचा आहे. सपोज जर मी कोन कन्सिडर केला, ठीक आहे, असा कोन असणार आहे, तर ह्या कोनमध्ये सपोज या कोनला मी कट केलं पॅरलल टू इट्स बेस. या कोनचा बेस कोणता आहे? हा. सो याला पॅरलल जर मी कट केलं, म्हणजे जर मी असं काही कट केलं, ठीक आहे, यावर मला काय मिळणार आहे? एक तर मला एक छोटा कोन मिळेल असा काही, आणि त्यानंतर दुसरा शेप मला कसा मिळणार आहे? हा असा, राईट. ज्यावेळेस मी एक प्लेन की जे बेसला पॅरलल आहे याच्याने जर मी ह्या कोनला कट केलं असं इथे, त्यामुळे काय होणार आहे? मला 2 शेप मिळणार. एक छोटा कोन मिळेल आणि त्यानंतर हा जो लोअर पोर्शन असतो याला आपण बोलतो फ्रस्टम. याला काय बोलतो आपण? फ्रस्टम. आणि हा फ्रस्टम आपण कोनपासून डिराईव्ह केलेला आहे, म्हणून याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ अ कोन. फॉर एक्झाम्पल, सपोज हा असा कोन आहे माझ्याकडे, ठीक आहे, दिस इज अ कोन. या कोनला जर मी असं कट केलं हॉरिझॉन्टली, हा जो बेस आहे बेसला पॅरलल जर मी असं कट केलं, तर मला असे 2 शेप मिळणार आहे. पॅरलली कट केला, हा एक छोटा कोन मिळेल आणि हा एक शेप मिळतात. हा जो शेप असतो याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ अ कोन. अगदी पॉप्युलर एक्झाम्पल किंवा अगदी सिंपल एक्झाम्पल, हा जो ग्लास आहे, ठीक आहे, हा ग्लास जर मी असा ठेवला अपसाईड डाऊन, उपडा जर मी ठेवला अपसाईड डाऊन, तर काय होतं बघा, इथे हा एक सर्कल दिसतो, हा एक सर्कल दिसतोय. असं इमॅजिन करा की हा एक कोन होता, त्या कोनला असं मी कट केला आणि त्यानंतर कोनचा हा जो लोअर पोर्शन आहे, हा लोअर पोर्शन मला मिळालेला. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ फ्रस्टम ऑफ अ कोन. अजून एक्झाम्पल, टेबल लॅम्प जे असतात, टेबल लॅम्पचा शेप सुद्धा असाच असतो ना. तो हा जो वरचा पोर्शन असतो याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ अ कोन. समजलं फ्रस्टम म्हणजे काय? सिंपल लक्षात ठेवा, वेन कोन इज कट पॅरलल टू इट्स बेस देन द लोअर पोर्शन विच वी गेट इज कॉल्ड एज फ्रस्टम ऑफ अ कोन. फ्रस्टम ऑफ कोन असा आकार लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण एखादा ग्लास अपसाईड डाऊन ठेवतो किंवा लॅम्प म्हणा किंवा एखादी बकेट म्हणा, हे सगळे एक्झाम्पल आहे फ्रस्टम ऑफ कोनचे. तर आता आपल्याला ह्या कोनच्या फ्रस्टम ऑफ कोनचा आपल्याला सरफेस एरिया बघायचा आहे. कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, वॉल्यूम, जे काही आपण कॅल्क्युलेशन जनरली आपण जे प्रत्येक शेपसाठी जे कॅल्क्युलेट करतो ते सगळं आपल्याला यासाठी बघायचं आहे. याचं डेरिवेशन आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला फक्त याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या फॉर्म्युलावर आधारित क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? फ्रस्टम ऑफ कोन नेहमी लक्षात ठेवा, फ्रस्टम ऑफ कोनपासून ऑब्टेन केलेला असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस कोन आपण कट करतो जो लोअर पोर्शन असतो दॅट इज फ्रस्टम शेप असतो असा. ओके, आता यामध्ये आपण बघूया इथे व्हॉल्यूम, त्यानंतर सरफेस एरियामध्ये अगेन कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया ॲज वेल एज स्लॅन्ट हाईट. सो एक आपण फ्रस्टम ड्रॉ करूया कोनचा, असा असणार आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं कोन, आपण कोनच्या रेफरन्सने हे सगळे फॉर्म्युले चेक करूया. कोन असा असतो, ठीक आहे, कोन आपण कट करतोय इथून, त्यामुळे आपल्याला फ्रस्टम मिळत आहे. आता कोनमध्ये काय काय आपल्याला माहिती आहे की ही जी हाईट असते याला आपण काय बोलतो? स्लॅन्ट हाईट, विच इज शोन बाय स्मॉल एल. दिस इज कॉल्ड एज स्लॅन्ट हाईट. त्यानंतर खाली हा जो बेस आहे दिस इज अ सर्क्युलर बेस, त्यामुळे ही असणार आहे रेडियस. आणि त्यानंतर ह्या टॉपपासून ह्या बेसपर्यंत किंवा ह्या टॉपपासून या सर्कलचा जो सेंटर आहे तिथपर्यंत हे जे डिस्टन्स असते याला आपण बोलतो परपेंडिक्युलर हाईट, दॅट इज एच. हे तर आपल्याला माहिती आहे, दिस इज एल, दिस इज एच, दिस इज आर. आणि त्यानंतर याच्यामध्ये रिलेशन काय असतं? स्लॅन्ट हाईट. इथे आपण पायथागोरस थेरम यूज करतो, एल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हे एक रिलेशन असतं. त्यानंतर कोनसाठी व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो? व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच, दिस इज व्हॉल्यूम. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व सरफेस एरिया म्हणजे हा जो कर्व पोर्शन असतो त्याचा एरिया, सरफेस एरिया. सो दॅट इज इक्वल टू पाय इंटू आर इंटू एल, हा एक फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया. आपण हे काय लिहितो इथे? कारण आपल्याला फ्रस्टम ऑफ कोनच्या जे फॉर्म्युला त्याचं डेरिवेशन करायचं नाही, आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. सो आपण कोनच्या रेफरन्सने हे फॉर्म्युला समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवणं इझी जाणार आहे. अँड टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे? हा जो कर्व सरफेस एरिया दिसतोय तो कर्व सरफेस एरिया प्लस बेसला हा बॉटमला हा जो सर्कल आहे त्याचा एरिया. सो कर्व सरफेस एरिया काय असतो? पाय आर एल. आणि बेसला जो सर्कल आहे सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. सो यालाच आपण असं लिहितो ना, पाय आर इनसाइड ब्रॅकेट एल प्लस आर और आर प्लस एल. हे झाले कोनचे फॉर्म्युले. आता आपल्याला बघायचे फ्रस्टम ऑफ कोनचे फॉर्म्युले. फॉर फ्रस्टम ऑफ कोन आता याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले बघायचे फ्रस्टम ऑफ कोन. या शेपचा जर आपण विचार केला, इथे आपल्याला 2 सर्कल दिसत आहे, बरोबर. दोन्ही सर्कलचा शेप वेगळा दिसतोय किंवा असं पण बोलू शकतो दोन्ही सर्कलचा एरिया डिफरंट आहे किंवा दोन्ही सर्कलची रेडियस सुद्धा डिफरंट आहे. त्यामुळे हा जो वरती सर्कल दिसतोय लेट्स से याची रेडियस जी इथे आपण R1 कन्सिडर करू, खाली जो सर्कल दिसतोय याची रेडियस आपण R2 कन्सिडर करू. ठीक आहे, 2 सर्कल डिफरंट रेडिया आहे, R1 आणि R2. त्यानंतर
फ्रस्टम ऑफ कोनसाठी हे जे डिस्टन्स असतं दिस इज कॉल्ड अ स्लॅन्ट हाईट. याला आपण काय बोलतो स्लॅन्ट. स्लॅन्ट म्हणजे काय तिरकस असं आपण बोलतो. सो दिस इज स्लॅन्ट हाईट. कोनसाठी ही असते स्लॅन्ट हाईट, फ्रस्टम ऑफ कोनसाठी ही असते स्लॅन्ट हाईट. त्यानंतर एच म्हणजे काय हे डिस्टन्स टॉपपासून सर्कलच्या सेंटरपर्यंत. त्यामुळे फ्रस्टम ऑफ कोनसाठी हे डिस्टन्स जे असणार आहे या सर्कलचं सेंटर आणि सेकंड सर्कलचं सेंटर यामध्ये असणार डिस्टन्स जे असणार दॅट विल बी कॅपिटल एच. ठीक आहे, समजलं. R1 R2 स्लॅन्ट हाईट L आणि त्यानंतर कॅपिटल एच. आता फ्रस्टम ऑफ कोनसाठी आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे स्लॅन्ट हाईट आणि ही हाईट एच आणि रेडियस यामध्ये असणार रिलेशन. कोनसाठी आपण काय म्हणतो L² = A² + R². आता इथे 2 सर्कल दिलेले आहे, 2 रेडिय आहे, त्यामुळे हा जो फॉर्म्युला असा मॉडिफाय होतो किंवा याला आपण असं लिहितो दिस इम्प्लाइज L = √h² + R². राईट. एलची व्हॅल्यू पाहिजे L = √h² + R². त्याच लॉजिकनी इथे स्लॅन्ट हाईट काय असणार आहे L = h² इथे एक रेडियस होते, इथे 2 रेडिय आहे, तर या ठिकाणी नेहमी काय करायचं R2 - R1². ज्या रेडिय आहे त्यांच्या डिफरन्सचा स्क्वेअर. ठीक आहे, इथे फक्त एक रेडियस आहे सो आपण R² घेतले. या ठिकाणी स्लॅन्ट हाईट फाइंड करताना R2 - R1² मोठी रेडियस मायनस लहान रेडियस त्याचा स्क्वेअर. लक्षात आले स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला. नेक्स्ट कर्व्ड सरफेस एरिया. व्हॉल्यूम आपण एंडला बघूया. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय हा जो कर्व्ड पोर्शन असणार आहे त्याचा सरफेस एरिया. सो फॉर्म्युला आपल्याला याच बेसिसवरती लिहायचा आहे पाय ॲज इट इज L ॲज इट इज. जिथे कुठे रेडियस आहे ना ती रेडियसची व्हॅल्यू चेंज होते. सो इथे R आहे, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे R1 + R2. ठीक आहे, इथे काय लिहायचं आहे R1 + R2 दोन्ही रेडियसची ॲडिशन. दिस इज फॉर्म्युला फॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ अ कोन. समजलं इथपर्यंत. त्यानंतर टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असतो जसं कोनमध्ये आपण बघितलं टोटल सरफेस एरिया म्हणजे हा जो कर्व्ड पोर्शन आहे त्याचा सरफेस एरिया प्लस बॉटमला हा जो सर्कल दिसतो याचा एरिया, या दोघांचे आपण ॲडिशन करतो. त्याच पद्धतीने इथे जर मला फ्रस्टम ऑफ कोनचा टोटल सरफेस एरिया पाहिजे असेल तर कोणता एरिया हा जो कर्व्ड सरफेस एरिया हा कर्व्ड सरफेस, त्यानंतर हा जो सर्कल दिसतो याचा एरिया आणि हा जो सर्कल दिसतो याचा एरिया म्हणजे या तिघांची ॲडिशन. सो टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे कर्व्ड सरफेस एरिया प्लस हा जो सर्कल आहे सर्कलचा एरिया काय असतो पाय × रेडियस². फर्स्ट सर्कल वरचा सर्कलचा विचार केला याची रेडियस आहे R1 सो पाय × R1² आणि त्यानंतर यासाठी पाय × R2². ओके, कर्व्ड सरफेस एरिया पाय L R1 + R2 + पाय इनसाइड ब्रॅकेट R1² + R2². यामध्ये आपण पाय कॉमन घेऊ शकतो किंवा हे ॲज इट इज सुद्धा ठेवू शकतो. ठीक आहे, सो टोटल सरफेस एरिया म्हणजे हा कर्व्ड सरफेस एरिया आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही सर्कलच्या एरियाची ॲडिशन करायची आहे किंवा दोन्ही सर्कलचे एरिया ॲड करायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला कोनसाठी काय 1/3 पाय R² आहे. जसं मी बोलले की जनरली काय होतं फक्त रेडियसमध्ये आपण चेंज करतो, बाकीच्या टर्म्स ॲज इट इज ठेवतो. सो व्हॉल्यूमसाठी सुद्धा पाय h/3 ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर R जो आहे R आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे R आपल्याला रिप्लेस करायचा आहे R1² + R2² + R1 R2 याने. ठीक आहे, सो व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन पाय h/3 R1² + R2² + R1 R2 किंवा याला तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता व्हॉल्यूम = h/3. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन = h/3 इनसाइड ब्रॅकेट S1 + S2 + √S1 S2. सो इथे S1 म्हणजे काय फर्स्ट सर्कलचा एरिया किंवा एरिया ऑफ सर्कल 1 आणि S2 काय आहे एरिया ऑफ सर्कल 2. त्यामुळे व्हॉल्यूम h/3 फर्स्ट सर्कलचा एरिया पाय R1², सेकंड सर्कलचा एरिया पाय R2² + √ पाय × R1² + पाय × R2². सो पाय × पाय π² R1² R2². सो दॅट इज = h/3 पाय R1² + पाय R2². π² स्क्वेअर रूटच्या अंडर आहे तर बाहेर येणार सो पाय आणि त्यानंतर R1² R2² हे रूटच्या अंडर आहे त्यामुळे बाहेर येऊन ते होणार R1 R2. यामध्ये मी काय करू शकते पाय कॉमन घेऊ शकते. सो पाय h/3 इनसाइड ब्रॅकेट R1² + R2² + R1 R2. तोच फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे. त्यामुळे व्हॉल्यूमसाठी तुम्ही एकदा हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता V = h/3 हाईट/3 इनसाइड ब्रॅकेट S1 + S2 √S1 + S1 × S2. यामध्ये S1 S2 म्हणजे काय जे 2 सर्कल आहे त्यांचा एरिया त्यामधून तुम्ही पाय कॉमन घ्या हा फॉर्म्युला मिळेल किंवा स्ट्रेट अवे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन असं लक्षात ठेवू शकता. नेहमी काय करा हे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी कोनच्या फॉर्म्युलाचा रेफरन्स घ्या. कोनचा व्हॉल्यूम काय असतो 1/3 पाय R² h फक्त रेडियस चेंज होते. सो पाय h/3 ॲज इट इज रेडियस इथे कशाने रिप्लेस करायची R1² + R2² + R1 R2. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि यावर आधारित क्वेश्चन फ्रस्टम ऑफ कोनचे क्वेश्चन जे असतात ते सगळे हे जे आपण 4 फॉर्म्युले लिहिलेले आहे यावर आधारितच असतात. ठीक आहे, परत एकदा रिव्हिजन करूया आपण. फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे काय समजलं आपल्याला. कोन त्याच्या बेसला जर पॅरलल आपण कट केला
खाली जो पोर्शन आपल्याला मिळतो त्याला आपण बोलतो फ्रस्टम ऑफ कोन. सिंपल एक्झाम्पल, एखादा ग्लास जर आपण अपसाइड डाऊन ठेवलं, दॅट इज अ फ्रस्टम ऑफ कोन. ओके. त्यानंतर यामध्ये आपल्याला याला R1 कन्सिडर करायचे, दिस रेडियस R2, हे डिस्टन्स स्लॅन्ट हाईट L आणि हे डिस्टन्स असणार आहे H. तर सगळ्यात आधी जर आपल्याला स्लॅन्ट हाईट फाइंड करायची आहे तर कोणसाठी आपण स्लॅन्ट हाईट कशी फॉर्म करतो, अंडर A² + R². सेम आपल्याला इथे घ्यायचं, फक्त इथे रेडियस चेंज होणार कारण इथे 2 सर्कल आहे. सो R² ऐवजी आपण इथे लिहिणार R2 - R1². ठीक आहे. त्यानंतर कर्ड सरफेस एरिया म्हणजे ह्या सरफेस एरिया, हा जो कर्ड पोर्शन आहे त्याचा सरफेस एरिया कोणसाठी आपण लिहितो πRL. इथे सुद्धा पाय आणि एल तसंच असणार, फक्त R चेंज होतं. R ऐवजी आपण काय लिहितो R1 + R2. ठीक आहे. त्यानंतर टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असणार, हा कर्ड सरफेस एरिया, याच्यामध्ये या सर्कलचा एरिया ॲड करा, या सर्कलचा एरिया ॲड करा, त्यावरून तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार किंवा हा फॉर्म्युला मिळणार आहे. हा फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, टोटल सरफेस एरिया म्हणजे कर्ड सरफेस एरिया प्लस 2 सर्कलच्या एरियाची ॲडिशन. कर्ड सरफेस एरिया सुद्धा लक्षात ठेवणं सिंपल आहे. सो बस याच्यामध्ये हे 2 ॲड करा, अदरवाईज असं पूर्ण स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये पाठ करण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर व्हॉल्यूमसाठी फक्त आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम 1/3 πr² असतो. आपल्याला माहिती रेडियस चेंज होते, सो πh/3 ॲज इट इज. फक्त रेडियसमध्ये इथे 3 टर्म येतात, R1² + R2² + R1R2. दॅट्स इट. फ्रस्टम ऑफ कोनवर आधारित एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन इज, हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये दिलेला आहे. रेडिया ऑफ टॉप अँड बेस ऑफ फ्रस्टम ऑफ कोन आर 14 and 8 cm रिस्पेक्टिव्हली. हाईट इज 8 cm. फाइंड कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. फ्रस्टम ऑफ कोनवर आधारित क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला रेडिया दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. रेडिया ऑफ टॉप अँड बेस ऑफ फ्रस्टम आर 14 and 8 cm. तर टॉपची रेडियस आहे 14 आणि बेसची रेडियस आहे 8 cm. त्यामुळे फ्रस्टम ऑफ कोन कसा असणार आहे, असा. ठीक आहे. टॉपची रेडियस जास्त दिलेली आहे, सो दिस इज रेडिया ऑफ टॉप ऑफ फ्रस्टम 14 cm आणि बेसची रेडियस आहे 8 cm. अँड देन हाईट इज 8 cm. ही हाईट दिलेली आहे 8 cm. जेव्हा केव्हा हाईट असेल ती हाईट कधीच स्लॅन्ट हाईट नसेल, ती हाईट नेहमी परपेंडिक्युलर हाईट दिलेली असते. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सो सोल्युशन, बस फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, फॉर्म्युला आठवायचे आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो हिअर R1 इज इक्वल टू, कशाला एकाला आपण R1 बोलू शकतो, लेट्स से दिस 8 cm इज R1 इज इक्वल टू 8 cm. R2 इज इक्वल टू 14 cm. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय, H इज इक्वल टू 8 cm. आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे, व्हॉल्यूमसाठी आपल्याला Lची व्हॅल्यू लागणार आहे, तर आपण लगेच स्लॅन्ट हाईट म्हणजे L म्हणजे ही जी लेंथ आहे याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. वी नो फॉर्म्युला फॉर स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू H² + R1 - R2². व इथे आपण याला R2 बोलतो, सो R2 - R1². जी मोठी रेडियस असेल त्याच्यामधून लहान रेडियस मायनस करायची. इथे स्क्वेअरच असणार आहे त्यामुळे नेहमी व्हॅल्यू पॉझिटिव्हच असणार आहे. सो R2 - R1² अँड देअरफॉर L इज इक्वल टू H इज 8² प्लस, आता हा जो फॉर्म्युला कधी मी R1 - R2 घेणार, कधी R2 - R1 घेणार, मी कसे ॲझ्युम केलेलं आहे, याला मी R1 बोलली ना आणि याला R2 बोलली म्हणून मी R2 - R1 केला. जर इथे याला मी R1 बोलली असेल, याला R2 बोलली असेल, तर मी R1 - R2² असा फॉर्म्युला लिहिला असता. सो L इज इक्वल टू H² + R2 - R1² म्हणजे 14 - 8². 64 प्लस 14 - 8, 6² इज 36. So that is equal to √100 L. So L is equal to 10 cm. रूट जर मी घेतला, √100 म्हणजेच काय 10. सो L इक्वल टू 10 cm. स्लॅन्ट हाईट तर मला मिळाले. आता फर्स्ट मला फाइंड करायचा आहे कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया म्हणजे काय, हा जो पोर्शन आहे याचा सरफेस एरिया. कोणसाठी कर्व सरफेस एरिया नेहमी काय असतो, पाय इंटू R इंटू L. आपल्याला माहिती आहे की फक्त रेडियस चेंज होते, पायला ॲज इट इज राहणार. रेडियसमध्ये काय चेंज होते, आपण जेव्हा कर्व सरफेस एरिया फाइंड करतो त्यावेळेस आपण रेडियसची ॲडिशन करतो. सो R1 + R2. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू पाय इंटू L इज 10, R1 14 अँड R2 इज 8. सो 10 पाय मल्टिप्लाइड बाय 22 220 पाय. याला आपण पायला आपण रिप्लेस करू 3.14नी. 22/7 घेतला तरी चालणार आहे, बट आपण जनरली 22/7 केव्हा घेतो, ज्यावेळेस इथे असणारा नंबर 7 कम्प्लिटली डिव्हिजिबल असते त्या केसमध्ये आपण 22/7 घेतो. इथे मी 3.14 घेते. $6908. आता इथे 3.14 आहे आणि 220 आहे, सो 31.4 इंटू 22, त्यामुळे 690.8. सो दिस इज कर्व्ड सरफेस एरिया.
कर्व सरफेस एरिया आहे, त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे, युनिट विल बी सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला कर्व सरफेस एरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन असं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला. फ्रस्टम ऑफ कोन, इथे सुद्धा कर्व सरफेस एरिया फ्रस्टम ऑफ कोन स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम ऑफ कोन असं मेन्शन करायचं आहे. सो टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असतो, हा कर्व सरफेस एरिया प्लस इथे जो सर्कल दिसतो त्याचा एरिया आणि इथे जो सर्कल दिसतो त्याचा एरिया. सो कर्व सरफेस एरिया फ्रस्टम ऑफ कोन इज इक्वल टू कर्व टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर. आपण काय करूया, आपण काय करतो जनरली इथे याची व्हॅल्यू कर्व सरफेस एरियाची ही व्हॅल्यू टाकतो, मग कॅल्क्युलेशन करतो. ऑलरेडी आपण कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे ना, मग आपण ही व्हॅल्यू ॲज इट इज घेऊ. याला बोलू 1. फ्रॉम 1 टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 690.8 प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. r1 इज 8 आणि r2 इज 40. 690.8 प्लस पाय 8 स्क्वेअर 64, 14 स्क्वेअर 196. 690.8 प्लस पाय 196 प्लस 64 260 इंटू पाय. पायला आपण रिप्लेस करू 3.14 ने. सो 3.14 मल्टिप्लाइड बाय 260. So that is 690.8 plus 31.4 multiplied by 26. 31.4 multiplied by 26. So 690.8 plus 8164 इथे आहे ना पॉईंट, यांची ॲडिशन केली. ॲडिशन किती असणार आहे, 816.4 प्लस 690.8 1507.2 1507.2 टोटल सरफेस एरिया, त्यामुळे याचं युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, कर्व सरफेस झाला, टोटल सरफेस. नाव लास्ट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी लास्ट पार्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय असतो, 1/3 पाय r स्क्वेअर इंटू एच. सो 1/3 पाय r स्क्वेअर इंटू एच. यामध्ये फक्त r स्क्वेअर रिप्लेस करतो आपण, कशाने रिप्लेस करतो, तर व्हॉल्यूमसाठी 3 टर्म असतात, r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 इंटू r2. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू π/3 h दिलेला आहे 8, r1 स्क्वेअर 8 स्क्वेअर r2 स्क्वेअर 14 स्क्वेअर प्लस 8 इंटू 14 π/3 इंटू 8. 8 स्क्वेअर 64, 14 स्क्वेअर 196 प्लस 112 π/3 इंटू 8 मल्टिप्लाइड बाय 64.196 260 प्लस 112 372. ओके, सो 3 ने याला आपण डिवाइड करू शकतो. 120 पायला आपण 3.14 ने रिप्लेस करू. 3.14 इंटू 8 इंटू 124. प्रॉडक्ट फाइंड करायचं आपल्याला तर फक्त 124 इंटू 8 992. 3.14 इंटू 992. So 992 multiplied by 314. प्रोडक्ट आला 31148811212. सो 3114.88. दिस इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर क्यूब. तर हे झालं व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करून कॅल्क्युलेशन करायचं आहे.